Hello student, today we are going to start next point, truth table. In previous lecture we have studied connectives and its symbols. Here first connective and cap, which is also known as conjunction. तर ट्रूथ टेबल कशासाठी फॉर्म करतात? दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट जर पी अँड क्यू असेल तर जर पी टी असेल क्यू टी असेल तर पी अँड क्यू काय येईल? जर दोन्ही एफ असतील तर पी अँड क्यू काय येईल? फर्स्ट टी सेकंड एफ सेकंड टी असेल तर पी अँड क्यू काय येईल? तर असं प्रत्येक वेळी टॅली करत बसणं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. सो वी हॅव टू अंडरस्टँड ट्रिक्स टू फॉर्मेशन ऑफ ट्रूथ टेबल, ज्याच्यावरून पटकन आपण सॉर्ट आऊट करू शकतो की दोन्ही ट्रू असताना अँड कनेक्टिव्ह असताना त्याचं कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय येईल हे आपण काय करू शकतो, ह्या ट्रिक्सनुसार पटकन काढू शकतो. त्यामुळे ह्या ट्रिक्स काय कराव्या लागतात, लक्षातच ठेवाव्या लागतात. तर दोन कंपाऊंड स्टेटमेंट्स असतील, 2 कंपाऊंड स्टेटमेंट्स असतील तर त्याच्या पॉसिबिलिटीज 4 येणार. म्हणजे दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स किंवा फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट एफ सेकंड ट्रू, अशा काय येणार, 4 पॉसिबिलिटीज येणार. मग दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड एफ, फर्स्ट एफ सेकंड टी, दोन्ही फॉल्स, ह्या प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये हे पी आणि क्यू कॉलम काय असणार आहेत, सेम असणार आहेत. तर या ठिकाणी लिहित असताना ते देखील लक्षातच ठेवायचं. पीचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहित असताना दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड एफ अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यापेक्षा लक्षात ठेवत असताना ठेवायचं टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, म्हणजे ॲटोमॅटिकली ते दोन्ही ट्रू येणार. फर्स्ट ट्रू सेकंड एफ, फर्स्ट एफ सेकंड ट्रू आणि दोन्ही एफ येणार. मग लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, पी कॉलम येणार टी टी एफ एफ, क्यू येणार टी एफ टी एफ, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. आता लक्ष द्या, ह्याची ट्रिक आहे टी अँड टी इज टी अदरवाईज एफ, मीन्स टी टी इज टी अदरवाईज एफ. रीड करत असताना कसं करणार, टी टी, टी अँड टी, टी टी अँड कनेक्टिव्ह असताना टी टी इज टी अदरवाईज एफ, हे पाठच करावं लागते. इफ अँड कनेक्टिव्ह देन टी टी इज टी अदरवाईज एफ. आता ह्या ट्रूथ टेबलकडे वळूया आपण. तर ह्या ठिकाणी पी आणि क्यूचे कॉलम काय करणार, आपण ऑब्झर्व करणार. त्याच्या दोन्ही ठिकाणी टी कुठं आहे, तर ह्या फर्स्ट लाईनला काय आहे, दोन्ही ठिकाणी टी आहे. मग टी टी इज टी अदरवाईज एफ, दोन्ही ठिकाणी टी फक्त ह्या फर्स्ट रोमध्येच आहे. इथं बघा आहे का, इथं आहे का, इथं आहे का, नाही आहे. आपण पी क्यूचे कॉलम ऑब्झर्व करत जाणार. टी टी इज टी, टी टी जिथं असेल तिथं टी येणार, अदरवाईज एफ, मग बाकीचे सगळे एफ लिहायचे. कळलं? सिमिलरली इन केस ऑफ ऑर कनेक्टिव्ह असेल, जॉईन, डिसजंक्शन, पी हा क्यू, पी आणि क्यू कॉलम सेम येणार सांगितलेलं आहे. 2 कंपाऊंड स्टेटमेंट पी अँड क्यू जॉईनड बाय ऑर कनेक्टिव्ह विच इज ऑल्सो नोन एज डिसजंक्शन. पी आणि क्यू जर स्टेटमेंट्स असतील, 2 स्टेटमेंट्स असतील, 4 पॉसिबिलिटीज लिहित असताना सेम कॉलम सांगितलेला आहे पहा. टी टी एफ एफ, पहिला कॉलम येणार टी टी एफ एफ, 2 टी 2 एफ, आणि सेकंड क्यूचा कॉलम येणार 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. हे सेम असते प्रत्येकाला. टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, 2 टी 2 एफ, टी 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. आता ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची. ऑरची ट्रिक आहे एफ एफ इज एफ अदरवाईज टी, म्हणजे जर दोन्ही एफ असतील तरच एफ येणार, बाकीच्या ठिकाणी टी येणार. मग क्यू आपण पी क्यू ऑब्झर्व करणार, दोन्ही एफ कुठं आहे, इथं आहे का, इथं आहे का, इथं आहे. तर एफ एफ इज एफ सांगितलं ना, एफ एफ इज एफ
अदरवाईज टी, बाकीचे टी लिहायचे. एफ एफ इज एफ आधी लिहायचा, मग बाकीचे टी येणार. त्यानंतर नेक्स्ट अँड थर्ड आहे इम्प्लिकेशन, जे सिंगल एरोनी दाखवतात, ज्यालाच इफ देन असं देखील म्हणतात. पी क्यूचे कॉलम सेम येणार आहेत, 2T 2F, 1T 1F 1T 1F. या ठिकाणी टी इम्प्लाईज एफ येईल, एफ अदरवाईज टी. लक्षात ठेवत असताना ठेवायचं, रीड करत असताना करायचं. टी एफ इज एफ अदरवाईज टी, टी एफ इज एफ अदरवाईज टी. इम्प्लिकेशनमध्ये टी एफ इज एफ अदरवाईज टी. मग या ठिकाणी येणार टी एफ कुठं आहे ऑब्झर्व करायचं. तर टी एफ, इथं टी एफ आहे का? टी एफ नाही, इथं आहे टी एफ. टी एफ इज एफ आहे. आन्सर काय ते? टी एफ इज एफ. टी एफ इज एफ अदरवाईज टी. बाकीच्या ठिकाणी टी एफ आहे का? इथं टी एफ आहे नाही, इथं टी एफ आहे नाही, इथं टी एफ आहे नाही, इथं फक्त सेकंड रोला टी एफ आहे. मग टी एफ इज एफ येणार, बाकीच्या ठिकाणी टी. हा इम्प्लिकेशनचा टेबल. त्यानंतर नेक्स्ट आहे डबल इम्प्लिकेशन. मागे सांगितल्याप्रमाणे पी आणि क्यूचे कॉलम सेम येणार आहेत. 2T 2F, 1T 1F 1T 1F. लक्षात ठेवायचा फक्त हा एकच कॉलम आहे. हा ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचा. तर ह्याची ट्रिक काय सांगते? टी टी इज टी, एफ एफ इज अल्सो टी अदरवाईज एफ. टी टी इज टी, एफ एफ इज अल्सो टी अदरवाईज एफ. टी टी इज टी, एफ एफ इज अल्सो टी अदरवाईज एफ. साईन कुठला आहे? डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन 2 ट्रिक्स आहेत, तेवढे लक्षात ठेवायचं. टी टी इज टी, एफ एफ इज अल्सो टी अदरवाईज एफ. आता ऑब्झर्व करायचं, टी टी कुठं आहे? तर ह्या फर्स्ट रोमध्ये टी टी आहे. आणखीन कुठं आहे? आणखीन कुठंही नाही. मग फर्स्ट रोमध्ये टी टी आहे आणि टी टी इज टी असते. सो टी टी इज टी आणि एफ एफ इज अल्सो टी. लास्ट रो आहे एफ एफ आहे, आणखी कुठे एफ एफ आहे? कुठेही नाही. मग एफ एफ इज अल्सो टी. टी टी इज टी, एफ एफ इज अल्सो टी अदरवाईज काय आहे? एफ. मग टी टी इज टी लिहिणार, एफ एफ इज टी लिहिणार आणि बाकीच्या ठिकाणी एफ लिहिणार. ज्या ट्रिक्स आहेत त्या आधी लिहून घ्यायच्या आणि बाकीच्या ठिकाणी मग नंतर लिहायचं. ओके. त्यानंतर निगेशन. निगेशनचं सिम्बॉल आहे अशा प्रकारचा, ज्याला नॉट असे देखील म्हणतात. तर निगेशनच्या बाबतीमध्ये फक्त 1 सिम्पल सेंटेन्स दिलेला असणार आहे आणि त्याचं निगेशन फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं असंही ते असू शकते. आणि कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन काढायच्या ट्रिक्स पुढं आहेत, त्या वेगळ्या आहेत. तर या ठिकाणी पी जर स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन पी काय येईल? निगेशन म्हणजे काय? नकारार्थी. तर नावामधूनच त्याचं लक्षात ठेवायचं आपण. तर जर पी टी असेल तर निगेशन पी एफ येत आहे. म्हणजे जर ट्रू स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन काय येणार? फॉल्स येणार. आणि म्हणजे आपण निगेशन लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं काढायचो तसंच सेम. जर फॉल्स असेल तर ट्रू येणार. तर लिहिलेलं आहे तेच पहा. इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी देन निगेशन पी इज एफ. इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ देन निगेशन पी इज टी. डू यू अंडरस्टँड? वर्ड प्रॉब्लेममध्ये निगेशन काढण्याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा टेक्स्टबुकमध्ये. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. प्राईस इन्क्रीजेस, प्राईस डज नॉट इन्क्रीज. म्हणजे या ठिकाणी फक्त नॉट टाकलं की झालं त्याचं निगेशन. इथं 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 0. आन्सर येणार 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. तर नेक्स्ट आहे 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. या ठिकाणी येणार आहे 3 इज अ रूट, नॉट काढून टाकायचं, ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. या ठिकाणी फोर्थ आहे 7 प्लस 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. सॉरी, ग्रेटर दॅन 5, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन आहे. या ठिकाणी 7 प्लस 3 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, नॉट इक्वल टू, नॉट ग्रेटर दॅन 5 येणार. 7 प्लस 3 ग्रेटर दॅन 5 येणार. इथं 7 प्लस 3 नॉट ग्रेटर दॅन 5 येणार. कळलं? तर अशा प्रकारे ट्रूथ टेबल फॉर्मेशन
तुमच्या लक्षात आलं असेल. कशा आहेत पुन्हा एकदा रिवाईज करूया. अँड कनेक्टिव्हसाठी टी टी इज टी अदरवाईज एफ. ऑर कनेक्टिव्हसाठी एफ एफ इज एफ अदरवाईज टी. इफ देन कनेक्टिव्हसाठी टी एफ इज एफ अदरवाईज टी. त्यानंतर नेक्स्ट डबल इम्प्लिकेशन टी टी इज टी, एफ एफ इज ऑल्सो टी अदरवाईज एफ. आणि निगेशन टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. अशा प्रकारे ह्या 3 लेसन्समध्ये आपण स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, त्याची डेफिनेशन आणि अंडरस्टँडिंग करून घेतलं. कशाला म्हणतात स्टेटमेंट? स्टेटमेंट्स आर जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. डिक्लरेटिव्ह आणि असर्टिव्ह सेंटेन्सेस आर सेड टू बी अ स्टेटमेंट. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यूज आर डिनोटेड बाय कॅपिटल टी अँड एफ. त्यानंतर ओपन सेंटेन्सेस आर ऑल्सो नॉट कन्सिडर्ड ॲज अ स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह सिक्वेन्सनी अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, निगेशन, नॉट, त्याचे सिम्बॉल्स पाहिले. अँडचं काय होणार? कॅप, ऑर, जॉईन, इम्प्लिकेशन, सिंगल ॲरो, डबल इम्प्लिकेशन, डबल ॲरो आणि निगेशनचा एक सिम्बॉल पाहिला. त्यानंतर आपण ट्रूथ टेबल फाइंड आउट करायच्या ट्रिक्स पाहिल्या. आता ह्या सगळ्यावरती इम्पॉर्टंट नोट्स काय आहेत पहा. निगेशन ऑफ ए स्टेटमेंट इज द इटसेल्फ स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे जर निगेशन पी आपण काढलाय तर त्याचं निगेशन पुन्हा हे तेच स्टेटमेंट येणार. करून पाहिलं की तुमच्या लक्षात येईल. पी स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन काय येतं? एफ. आणि पुन्हा त्याचं निगेशन काढलं तर काय येते? ट्रूथ्स. त्यामुळं काय होणार? म्हणजे तेच स्टेटमेंट येणार. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. त्यानंतर हे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे पहा. अँड आलं की तुमच्या लक्षात येते की कॅप येणार. पण अँडसारखेच काही वर्ड्स आहेत ज्याच्यासाठी देखील कॅपच येते. नाही सॉरी, काही वर्ड्स आहेत अँडसारखे ऑरसारखे, त्याच्यासाठी देखील काय येणार? कॅप येणार. अदर इंग्लिश वर्ड्स सच एज अ बट, एट, दो, स्टील, मोरेवर आर ऑल्सो यूज्ड टू जॉईन टू सिम्पल स्टेटमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कंजंक्शन. म्हणजेच अँडसाठी बट, एट, त्यानंतर दो हे शब्द देखील असले तरीसुद्धा आपण काय वापरत असतो? कंजंक्शन. अँड, कॅप. The following are also conditional statement. P implies Q. अरे इम्प्लिकेशनसाठी आणखीन वर्ड्स असणार आहेत. P is sufficient for Q असं देखील असू शकते. Q is necessary for P असंही असू शकते. P implies Q. Q follows from P. P only if P Q. तर असे देखील असले तरीसुद्धा कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनच असते. तर ह्या काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ह्या लक्षातच ठेवायच्या. ओके, थँक्यू. या ठिकाणी हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट पार्टला आपण ट्रूथ टेबल फॉर्म करण्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, थँक्यू.